तो कसं असतं माहिती आहे का? पहिले तर मी सगळ्यांची माफी मागतो, इथं बसलेल्या सगळ्यांची, आणि जे आता यूट्यूबला ऐकणार आहेत ते सगळ्या वारकऱ्यांची जाहीर माफी मागतो जर माझं काही चुकलं असेल. कारण माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, आणि तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तो गोंधळाचा कार्यक्रम आहे. आणि तो गोंधळाचा कार्यक्रम माझ्या स्वतःच्या घरीच आहे. आणि माझ्या घरी असल्यामुळे मला ते आपल्या कान्हादेशामध्ये पद्धत आहे देव नाचवायची, आणि देव नाचवायचा तोही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. दुसरा व्हिडिओ रात्रीचा मी 2 वेळेस जो गोंधळ आमच्यामध्ये लंगर तोडतात, तो लंगर तोडतो पहाटे, आंघोळ करून दुसरा ड्रेस बदलला, आणि तो असे 3 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. तर खरं तर मी काल पण माझ्या या गोष्टीवर नाराज नाही या, काल पण नव्हतो नाराज, आज पण नाही या, आणि उद्या पण राहणार नाही. कारण माझं जे वातावरण आहे, माझं शिक्षण आहे वृंदावनकडचं. मी जास्त राहतो वृंदावनमध्ये, आणि वृंदावनमध्ये भक्तीला महत्त्व देतात. आणि ती भक्ती म्हणजे कोणची? तर तिकडे मंदिरामध्ये भगवंताच्या दरबारात जाऊन नाचतात, ही पण भक्ती असते. देवाच्या दरबारात नाचणं हिला भक्ती म्हणतात कदाचित, माझ्या मते, आमच्या तिकडच्या मते. आणि मला ती सवय आहे देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर नाचायची. आता तुम्ही पण बघत होते, जर मृदंगाचा आवाज आला की सहजच माझे पाय उचलले जातात. आणि जर का नाचणं चुकीचं असेल तर मी जाहीर माफी मागतो. आणि दुसरा व्हिडिओ जो माझा व्हायरल झालेला आहे मिलिंद बाबा, तो कसं असतं ना, एखाद्या माणसाला जर जखम झाली आणि ती जखम कशी तरी बरी होते आणि पुन्हा दुसरी जखम होते, तर पहिला त्रास सहन होतो, पण दुसरा पुन्हा त्याच जखमेवर जर आपल्याला जखम किंवा लागलं तर ती सहन होत नाही. पण मला काय होतंय, मला 3 ते 4 वर्षापासून प्रत्येक जून महिन्याच्या वेळेस काहीतरी माझा व्हिडिओ काढतात आणि तो व्हायरल करतात, फक्त एवढ्यासाठी की मी बदनाम झाला पाहिजे. मग याच्यामध्ये मी असं म्हणेल, जर काही आमच्या महाराज मंडळींनी चुकीची कमेंट्स केली आहे तर ते मूर्ख आहेत किंवा ते चुकीचे आहेत, आता मी ते म्हणणार नाही. पण गोष्ट सत्यता तुमच्या समोर मांडेल. एका नालायकाला जर मी त्याचं नाव घेतलं तर त्याचं मार्केट होईल ना, म्हणून मी त्याचं नाव घेणार नाही. एक असा मूर्खा, श्रीमंत, पैसा अडका सगळे त्याला कळत असेल मी बोलतोय, मला फक्त त्याला सांगायचं, एकाला त्याच्याकडे पैसा अडका सगळं आहे, त्याने मला कीर्तनासाठी तारीख दिली आणि त्याची अपेक्षा माझ्याकडनं काहीतरी चांगलं करून घ्यायची, त्याच्यासाठी माझ्यासाठी ते चुकीचं होणार होतं. आणि मी त्याला त्या गोष्टीचा नकार दिलेला की मी वारकरी आहे, मी माझा नियमाचं उल्लंघन होऊ देणार नाही परमार्थामध्ये, आणि व्यासपीठावर मी त्या नियमाचं उल्लंघन होऊ देणार नाही. इथं मी संतांची आणि माझ्या भगवंताची स्तुती करतो. त्या राजकारणी नालायक माणसाचं एकाचं सगळे सारखे असतात असंही म्हणणार नाही. त्या एकानं माझ्याकडनं चुकीची अपेक्षा ठेवली, त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून त्यानं मला तेव्हाच सांगितलं होतं 3 वर्ष अगोदर, जर तू माझं ऐकत नाही रवी किरण महाराज, तर तुला इतका बदनाम करेल, तुझ्या वारकरी संप्रदायामध्ये तुला तोंड काढू देणार नाही, असं त्यानं मला तेव्हाही वाक्य वापरलं होतं. हे मलाही माहिती आहे, मला बदनाम करण्याच्या मागे कोणाचा हात आहे. पण लोकल माणसाचं नाव इथं का घ्यायचं माझ्या व्यासपीठावर? त्याची काय लायकी? इतक्या नीच माणसाचं नाव इथं मी माझ्या संतांच्या व्यासपीठावर घेईल? त्याचं नाव घेणं नाही, आणि माझ्यामुळे मला बदनाम करतोय त्याचं नाव पुढे घेऊन त्याला का मार्केटला लावू मी? हा, अजिबात नाही, त्याचं नाव घेत नाही. पण त्यानं 2-4 कुत्रे सोडलेत आपले, 2-4 कुत्रा सोडेलेत त्याने. हा, पैसा शेत, बाकी ना कुत्रा राहिले काय शे, इथलं भेटणं तरी दारसमाय बट्ट दिनभर कुत्रा राहतच त्या 2-4 एक साखरीकडनं जित्रपशे उल गेले, काहीच काम नाही शे. पहिला मग असं वाटणं मला, ते 2 वर्ष पहिले मला मुक्कामले बी लगे, बाबा तुम्हाला मायक माणूस नाही, काय स्वभाव आहे, असं करी मला त्याने तटे बी म्हणा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा बरं, त्याने फसाडान करता त्यानं मुक्कामेला जायला होतात त्या मला वैराना नाही बट. हा, म्हणजे स्पेशल फसवण्यासाठी सगळी चाल बिछावलेली असते माझ्यासाठी. पण काय आहे ना, हे मला वारकऱ्यांना पाया पडून सांगावं वाटतंय. ठीक आहे ना, मी गोंधळात नाचलो असेल, जर मी नाचणं चुकीचं आहे तर मी तुमचा गुन्हेगार आहे.
देवाच्या दरबारात नाचणं जर चुकीचं असेल तर मी तुमचा गुन्हेगार आहे. पण गुन्हेगाराला सुद्धा एकदा विचारलं जातं, जर गळफास त्याला द्यायची असेल तरी त्या गुन्हेगाराला विचारावं लागतं, दादा तुझी शेवटची इच्छा काय आहे. तसं मला बदनाम करायच्या अगोदर एकदा विचारायला पाहिजे होतं, महाराज ही चूक तुमची कुठं आहे आणि खरी का खोटी. मला पण अपेक्षा आहे तुमच्याकडनं. जर माझ्या कानादेशातल्या प्रत्येक गावामध्ये असं गाव नसेल की त्या गावात रविकिरण महाराजांचा नंबर नसेल, आणि असं कोणतं वर्ष नसेल की त्या वर्षाला रविकिरण महाराजांनी 2 ते 2,500 माळकरी केले नसतील. प्रत्येक वर्षाला तेवढे माळकरी करतो. लोक वेडे नाहीत माझ्या हातून माळ घालायला. काहीतरी दिसत असेल, आणि जो पोरगा जर 2-2,500 जर का माळ घालत असेल वर्षाला, तर तो चुकीचं काम कसं करेल. फक्त माझी चूक काढू शकतात की मी देवाचं नाव ऐकल्याच्या नंतर मला नाचावं वाटतं, ही माझी चूक आहे. आणि ती चूक जर तुम्हाला वाटत असेल तर मी सगळ्या वारकऱ्यांची पाया पडून माफी मागतो. हा, सगळ्या वारकऱ्यांची पाया पडून माफी मागतो. आणि मी जो व्हिडिओ बनवला, मिलिंद बाबा, हेमंत बाबा, नरू बाबा आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे माझे गणूदादा साहेब, महाराज, संकटाच्या काळी जो उभा राहतो ना, पैसा असल्याच्या नंतर पार्ट्या मागणारे मित्र भरपूर असतात खाण्यासाठी, पण जेव्हा खिशात 1 रुपया नाही आणि पोरगा ऍडमिट आहे ना, खिशात पैसे घेऊन येणारा मित्र तो खरा मित्र असतो. खिशात पैसे असल्यावर पार्टी करणारे भरपूर असतात. माझ्या दादानं आणि इथं सगळे आमच्या महाराज मंडळीने जेवढे बसलेत, प्रत्येकाने विरोध केला या गोष्टीचा. हो, प्रत्येकानं, जे माझे आहेत त्यांनी सगळ्यांनी विरोध केला. पण काही लोकांना, काही सांगतोय बरं, काही लोकांना, कोणते लोक मग, जर समोरासमोर दुकान राहणार ना, तटे बी 5 रुपयाना साबण भेटस, 4 रुपयाना 4.5 देवाला लाग जासाव. साबण एकच आहे, पण याला असा राज धंदा जास्त होई बा. अहो 4.5 देश ने तो 5 ले देस, मग आती गर्दी व्हायला लागणे का. याला दुसरा पर्याय नाही. साबण तोच आहे, पण अहो काय सांगास माहिती का, 4.5 मध्ये राहा ना, डुप्लिकेट आहे तो. तो का ओरिजिनल कंपनीना साबण आहे का, तो डुप्लिकेट आहे. साबण तोच आहे, फक्त यांकडे गिरायक जाय राहणार नाही, मनीषने समोरले दुकानले बदनाम करायनात. हा, काही सांगितले. आणि त्या काहींनी एवढ्या चुकीच्या कमेंट्स केल्या. महाराज तुम्हाला सांगतो, काही लोक असंही म्हणतात, महाराज तुमचं हे बोलणं चुकीचं होतं. दादा, मलाही परिवार आहे. मी अगोदरच सांगितलं, वयाच्या 17व्या वर्षी रविकिरण महाराजांचं लग्न झालं आणि 18व्या वर्षी बाप झाला. माझी पोरगी कथा करते. जर माझी पोरगी ते तुमच्या कमेंट्स वाचत असेल, माझ्या बापाला कोणीतरी एक चुकीचा शब्द बोलतय, माझ्या पोरगीवर काय बितत असेल. तुम्हाला माझं त्या ग्रुप त्या व्हिडिओमध्ये बोललेलं चुकीचं वाटतं. 4 दिवस माझ्या घरामध्ये गॅसवर भाजी शिजली नाही आणि भाकर पोळी झालेली नाही. 4 दिवस माझं लेकरू उपवाशी होतं, माझं परिवार उपवाशी होतं. ते कोणालाच दिसलं नाही, पण मी रागाच्या भरात 2 शब्द बोललो, ते तुम्हाला दिसले. ज्यांना दिसले असतील, तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी जाहीर माफी मागतो. आणि माफी मागितल्यावर पण माफी देत नसतील तर एक वेळेस मी तुमच्या ज्यांना वाटत असेल महाराज माफी मागून पण माफ करण्या योग्य नाही, दादा मी तुमच्या दारात येतो, तुम्हाला ते शब्द तुमच्या बायकोच्या समोर, तुमच्या परिवाराच्या समोर बोलतो. जर तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार असाल तर मी पण मान्य करेल. आणि पुन्हा सांगेल, नाचणं हाच एक गुन्हा आहे माझा. या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही गुन्हा तुम्हाला सापडला तर मी एका गुन्ह्याचे 1 लाख रुपये दंड भरेल. तुम्ही 12 महिना 12 गुन्हा सिद्ध करा आणि 12 लाख रुपया कमावा. वावरेसमा जाऊ नका, धंदा करू नका, काहीच करू नका, बडी पैसा कमावा. पण मना कोणताच गुन्हा सापडाव नाही, फक्त एकच सापडी, मी कोठे बी भजन चाल नका, नाचायचाच मागाय. याना व्यतिरिक्त दुसरा गुन्हा सापडाव नाही. तरी बी जर नाचणं चुकीनं असेल तर मी माफी मागतो. पण एवढं लक्षात ठेवा, त्या गोंधळामध्ये 3 व्हिडिओ आहेत. आणि कदाचित तुमच्या जर का नाचणं चुकीचं वाटत असेल, तुम्हाला पोरगानं तुम्हाला डिकरानं जर लगीन राहिना, तुम्हाला म्हातारा गाई चालावत नाही, आत्मा काठी रास तरी सुद्धा ब्यानमा दोन्ही नातू हात धरीन ब्यानमा लय जातं, दल्ला गाई उभं राहत नाही तरी असा कर. म्हणजे ब्यानमा तुम्ही 90 वरीस ना दल्लाल नाचाड राहणार, माले 35 वरी ना पोरेल नाचा, मग काय खराब शे, नाचू द्या ना. ते बी लगीन मा नाही नाचणं, देवना समोर नाचणं. आणि तरी पण जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर सगळ्या वारकरी संप्रदायावर प्रेम करणाऱ्या महाराजांची जाहीर माफी मागतो. कोणाची माफी मागितली मी?
वारकरी संप्रदायावर खरं प्रेम करणाऱ्या महाराजांची जाहीर माफी मागतो. धंदासाठी दुकान बंद पडी गे त्या बदनाम करणारा नालायक असणे अजिबात नाही. वाईट वाटेल पण माले झुकानं बी तठेच आवडस, झुकानं बी तठे आवडस की समोरला बी खानदानी पाहिजे तठे झुकानं आवडस. नट्टान जोडे काय झुकानं विठ्ठल विठ्ठल.